नांदेड जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाअंतर्गत दिनांक 3 ऑगस्ट रोजी वृक्ष लागवड दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने शेळगाव छत्री ते राजगड होळाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले। महसूल विभाग आणि शेतकऱ्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला। कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी बिलोली क्रांती डोंबे, नायगावचे मंडळ अधिकारी इज्जत पवार, शेळगाव छत्रीचे तलाठी हेमंत एशेकर, नरसीचे तलाठी श्याम मुंडे, तलाठी दिलीप मध्यवाड, गोखले गाव तलाठी शिल्पा वाघमारे, सुजले गावचे तलाठी शरद देवकांबळे, खांडगावचे तलाठी शेख इनूस, महसूल सहाय्यक सरपंच संजयराव चोंडे, शेळगावकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। प्रगतशील शेतकरी सर्जेराव देशमुख यांच्या सहकार्याने आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हा पाणंद रस्ता शेतकऱ्यांसाठी तयार झाला। याच पाणंद रस्त्यावर देशमुख यांनी उपलब्ध करून दिलेल्या वृक्षांची लागवड करून महसूल सप्ताहाचा उद्देश सार्थक करण्यात आला। दिगंबरराव देशमुख, राहणार नायगाव येथील मी शेतकरी असून या शेळगाव छत्री आणि कोकलेगावच्या शिवपानंद रस्त्यावर माझी पण स्वतःचा 8 एकरचा प्लॉट आहे आणि मी शेवटी लास्ट ह्या मेन रस्त्यापासून ते शेवटी होळापर्यंत लास्टला मी असल्यामुळे आणि हा अतिशय दुर्गम रस्ता होता किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी शिवपानंद रस्ता शासकीय असताना अतिक्रमण झालेलं होतं। सदरील ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी शासकीय भूमी अभिलेखामार्फत या ठिकाणी आजूबाजूच्या खोकलेगाव आणि शिव शेजारची जमीन आणि लगतची छत्री शेळगाव येथील जमीन मोजणी करून 33 फुटाची शासकीय पांदण या ठिकाणी मोकळी करण्यात आली आणि या ठिकाणी सर्वांचे तहसीलदारचे सहकार्य, भूमी अभिलेखचं सहकार्य, मंडळ अधिकारी तथा तलाठी ह्या सर्वांनी व पुन्हा नंतर शेवटी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले आणि हा रस्ता कुठलाही शासकीय निधी न घेताना मी एक शेतकरी म्हणून, एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांची जाण्या-येण्याची अडचण दूर व्हावी म्हणून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी 2 किलोमीटरचा रस्ता स्वतः जेसीबी लावून त्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो मी एकट्याने उचलला आणि या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सोयीयुक्त असा रस्ता जाण्यासाठी मोकळा करण्यात आला। आणि आता या ठिकाणी जनावराला सुद्धा देखील या ठिकाणून जाता येत नव्हतं, एका व्यक्तीला सुद्धा या ठिकाणून जाता येत नव्हतं। शेतीतले जे काही बैलगाडी असेल, तुमचं ट्रॅक्टर असेल, आऊत असेल ते तर नेणं फारच दुरापास्त होतं। तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून एक शेतकरी पुत्र म्हणून एक शेतकऱ्याची बाजू किंवा शेतकऱ्याची तळमळ किंवा शेतकऱ्याची जे काही हालापेष्टा असतात, कारण का डोक्यावर माल नेणं, वाहतूक करणं, शेताची मशागत करण्यासाठी जे आऊत बैलगाडी जे न्यावं लागतं ते सुद्धा फारच या ठिकाणी अवघड होतं। आता या ठिकाणी जवळपास मॅक्झिमम कुंटूर ते नायगाव ह्या रस्त्यापासनं मेन रस्त्यापासनं हा जवळपास 2 किलोमीटर अंतराचा रस्ता या ठिकाणी दोन्ही साईडचं या ठिकाणी अतिक्रमण काढून 33 फुटाचा अंतर घेऊन या मेन रोड पासनं ते होळापर्यंत 2 किलोमीटर पर्यंतच्या दोन्ही साईडने नाल्या मारून या ठिकाणी जी काही झाडं झुडपं होते ते सर्व संपूर्ण साफसफाई करून या ठिकाणी संपूर्ण रस्ता करण्यात आला आणि या ठिकाणी मुख्य जनावरांना जाण्यासाठी म्हणा इतर सर्वांना जाण्यासाठी एक सोयीचा रस्ता या ठिकाणी झाला। आणि आज हा महसूल विभागामार्फत एक वृक्षारोपणाचा सप्ताह चालू असल्यामुळे परत मला या ठिकाणी असं सांगण्यात आलं की माननीय श्री तलाठी साहेब, यशेकर साहेब, तहसीलदार साहेब, SDM साहेब आणि आमचे मंडळ अधिकारी इज्जत पवार साहेब ह्या सर्वांनी सांगितले, साहेब आता एवढा तुम्ही खर्च स्वतः केला तर पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला असं सांगतो की वृक्षारोपणाचा सप्ताह आहे आणि या ठिकाणी तुम्ही एक 50-60 झाडं उपलब्ध करून द्यावेत। म्हणून मी स्वतः परत आज या ठिकाणी स्वतः 50-60 झाडं या ठिकाणी आणून दिले आणि खड्डे करून या ठिकाणी त्यांच्या हस्ते आणि सर्वांच्या पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व गावकऱ्यांच्या दोन्ही आणि येथील सरपंच आमचे संजीव चोंडे ह्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आज यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।